जागा एक पण उमेदवार दोन. कुणाला उमेदवारी द्यायची हे शेवटच्या क्षणापर्यंत नक्की नाही. अगदी अर्ज सुद्धा दोन्ही उमेदवारांनी भरले. एका उमेदवारासोबत नेत्यांचा जथ्था होता, तर एक उमेदवार सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अर्ज भरायला आला. विषय कुठल्या साध्या निवडणुकीचा नाही, तर विधान परिषदेच्या निवडणुकीचा सुरू आहे, ज्यामुळे पुण्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मुळात ही जागा राष्ट्रवादीकडेच राहणार की भाजपकडे येणार, यावरून मित्र पक्षांमध्येच चुरस होती. पण राष्ट्रवादीला ही जागा मिळाली आणि पक्षातली दुफळी जगासमोर आली. त्यातही हे सगळं घडलंय राष्ट्रवादीचं होम ग्राउंड असणाऱ्या पुण्यात. माजी आमदार आणि शहराध्यक्ष सुनील टिंगरे हे उमेदवारीसाठी इच्छुक असताना पक्षाच्या हायकमांडकडून विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात आलं. पक्षाच्या कार्यालयात या दोन्ही नेत्यांनी समोरासमोर बसून आपापले फॉर्म भरले. नंतर वेगवेगळ्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जात ते दाखल केले. विक्रम काकडे हेच अधिकृत उमेदवार असल्याचं राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. तर सुनील अण्णा आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा अर्ज भरणाऱ्या सुनील टिंगरे यांच्या समर्थकांनी दिल्या. थोडक्यात सांगायचं तर सध्या विधान परिषदेच्या पुण्यातल्या जागेवर राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांनी अर्ज भरलेत. दोघांकडेही एबी फॉर्म असल्याचं सांगण्यात येतंय, ज्यामुळे साहजिकच माघार कोण घेणार, रिंगणात कोण थांबणार हा चर्चेचा विषय आहे. पण सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे या दोघांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोयीचं कोण आहे, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. विधान परिषदेच्या उमेदवारीवरून आमने सामने आलेल्या या दोन नेत्यांचा इतिहास आधी बघू. सुरुवात करू सुनील टिंगरेंपासून. राष्ट्रवादी काँग्रेसमधली ही टिंगरे कुटुंबियांची तिसरी पिढी. त्यांचे आजोबा धानोरीचे सरपंच. स्थानिक पत्रकार सांगतात की टिंगरेंच्या वडिलांचं निधन राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करताना झालं. त्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले. पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. 2007 मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक झाले. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर. त्यांना तिकीट दिलेलं स्वतः अजित पवारांनी. तेव्हापासून टिंगरे राष्ट्रवादीशी चांगलेच कनेक्ट झाले. 2012ला तिकीट कापल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. पुढे मनसेमध्ये गेले, पण पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आले. 2019 मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि मोदी लाट, भाजपचा फोर्स या सगळ्या गोष्टी मागे टाकत आमदारकी जिंकली. भाजपचे स्टँडिंग आमदार जगदीश मुळीक यांचा पराभव केला. पुढे अजित पवारांनी भाजपसोबत जायचा निर्णय घेतल्यानंतर सुद्धा सुनील टिंगरे दादांसोबत गेले. त्यांच्या मतदारसंघात त्यांचा भाजप नेत्यांशी संघर्ष असताना सुद्धा 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणून ते काम करत राहिले. पक्षासाठी ग्राउंड सांभाळत राहिले. त्यामुळेच त्यांनी उमेदवारीची मागणी केली. आता ज्यांच्यामुळे टिंगरेंचं नाव मागे पडलं ते विक्रम काकडे कोण, तर मेन ओळख पार्थ पवारांचे निकटवर्तीय. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार काकडे आणि पार्थ पवार हे लहानपणापासूनचे मित्र. विक्रम काकडे हे व्यावसायिक आहेत, राष्ट्रीय खेळाडू सुद्धा आहेत. त्यांचं नाव याआधी राज्यसभेच्या खासदारकीसाठी सुद्धा चर्चेत आलेलं. अर्थातच पार्थ पवार यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे. त्यांचं नाव आता पुण्यातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित झालं असलं तरी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याच्या काही मिनिटांआधी. त्यामुळे साहजिकच विक्रम काकडेंवर आयात उमेदवार हा शिक्का बसला. पण राष्ट्रवादीच्या पुणे पक्ष कार्यालयात झालेल्या ड्राम्यानंतर काकडे आणि टिंगरे दोघांनी फॉर्म भरलाय. दोघांना एबी फॉर्म देण्यात आल्याच्या बातम्या आहेत आणि सोबतच टिंगरेंचा अर्ज डमी असल्याचा दावा करण्यात येतोय. पण अर्थात एका उमेदवाराला माघार घ्यावी लागणार आहे. त्यामुळे कुणाची उमेदवारी फायद्याची आहे ते पाहूयात. पण उमेदवारी कुणाला हा मुद्दा महत्वाचा का आहे, तर पक्षाची प्रतिष्ठा. अजितदादांच्या निधनानंतर सगळ्या पुण्यात होणारी ही पहिलीच निवडणूक. दादांचं पुण्यावरचं प्रेम, त्यांचा होईल, या गोष्टी सर्वश्रुत आहेत. आता अर्थात ही जागा विधान परिषदेची असल्यानं आणि महायुतीकडे पुरेसं संख्याबळ असल्यानं निवडून येण्याचा मुद्दा नाहीये. पण पणाला आहे ती प्रतिष्ठा. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच तयार झालेली दुफळी या उमेदवारीच्या राड्यामुळे चर्चेत आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या उमेदवार निवडीच्या बैठकीत दिलीप वळसे पाटील, सुनील शेळके आणि पुण्यातल्या काही नेत्यांनी सुनील टिंगरे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. राष्ट्रवादी टिंगरे यांच्यासह दीपक मानकर, विलास लांडे, योगेश बहल, नाना काटे, सुरेश घुले, रणजित शिवतारे अशी इच्छुकांची फळी होती. आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्या, टिंगरेंचं नाव आघाडीवर असेल तर त्यांना उमेदवारी द्या, पण पक्षाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी द्या, असा नेत्यांचा आग्रह होता, जो डावलण्यात आला आणि काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. त्यात दोन्ही उमेदवारांना अर्ज दिल्यानंतर राडा सुरू असताना पक्षाच्या कार्यालयातच काही कार्यकर्त्यांनी निष्ठा हरली, पैसा जिंकला अशा घोषणा दिल्यानं वातावरण तंग झालं. त्याचा फटका बसला तो पक्षाच्या प्रतिष्ठेला, जी राखण्यासाठी सुनील टिंगरे हे नाव
अर्थातच सोयीचं होतं. आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो पुण्यात भाजपच्या वाढत्या ताकदीचा. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांवर राष्ट्रवादीची एक हाती सत्ता होती. या ताकदीला भाजपने शह दिला. आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीला साईडलाईन करत भाजपने दोन्ही महानगरपालिका आणि आमदार खासदार यामध्ये आपली ताकद वाढवली. पुणे जिल्ह्याच्या 21 आमदारांपैकी भाजपचे 9 आणि राष्ट्रवादीचे 8 आमदार आहेत. नगरपालिकांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने यश मिळवलं असलं तरी भाजपने सुद्धा आपली ताकद वाढवली. कित्येक ठिकाणी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा पण पॅनल भाजपचं असे निकाल लागले. अजित पवारांच्या निधनानंतर जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडे एक हाती आली असली तरी भाजपने पुण्यात होल्ड पक्का करण्यावर जोर दिलाय. ही गोष्ट लपून राहिलेली नाही. सध्याच्या निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादीचे 347 आणि भाजपचे 319 मतदार आहेत. राष्ट्रवादीचा आकडा मोठा असला तरी भाजप फारशी लांब नाही. त्यामुळे आपला पक्ष मजबूत ठेवणं राष्ट्रवादीसाठी महत्वाचं आहे आणि पक्षातली दुफळी याच मुद्द्यावरून बॅकफुटला खिचू शकते. त्यात विक्रम काकडे यांचे वडील संजय काकडे हे सोमवारी भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये आले. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार ते मूळचे बारामतीचे. भाजी विकण्याचा व्यवसाय करायचे. पुण्याला स्थायिक झाले. उद्योजक म्हणून नाव कमावलं. 2012 मध्ये त्यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला होता, पण शरद पवारांच्या शब्दाखातर त्यांनी अर्ज माघारी घेतला. 2014ला ते पुन्हा राज्यसभेच्या रिंगणात उतरले आणि सर्व पक्षीय मतांची जुळणी करत खासदार झाले. पुढे ते भाजपचे सहयोगी खासदार झाले आणि पक्षात सुद्धा सक्रिय झाले. पण या राजकारणात त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी सामना झाला तो 2017च्या महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने. राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकण्यासाठी पूर्ण ताकद लावलेल्या भाजपने तेव्हा संजय काकडेंवर पक्षातल्या इन्कमिंगची जबाबदारी दिली. त्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अनेक सिटिंग नगरसेवक भाजपकडे गेले. काही पडले, काही निवडून आले. पण यामुळे भाजपचा नगरसेवकांचा आकडा वाढला. राष्ट्रवादीचे हमखास निवडून येणारे नगरसेवक कमी झाले. हेच पिंपरी चिंचवडमध्येही झालं आणि राष्ट्रवादीची सत्ता दोन्ही शहरांमधून निसटली. या विजयाचं आणि राष्ट्रवादीला पडलेल्या खिंडाराचं श्रेय हे काही प्रमाणात संजय काकडे यांनाच गेलं. आता त्यांच्याच मुलाला ऐनवेळी पक्षात घेऊन तिकीट दिल्यानंतर पर्वती विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रामदास पाटील यांनी 2017ला ज्या संजय काकडेंनी पक्ष फोडला, पक्षाचे 2-2 टर्मचे नगरसेवक फोडून भारतीय जनता पार्टीत नेलं, त्यांना रसद पुरवली आणि अजितदादांच्या पाठीत खंजूर खुपसला. देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवर जाऊन बसले. अशा संजय काकडेंच्या मुलाला जर पक्ष तिकीट देत असेल तर आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षात काय किंमत राहणार आहे असं म्हणत राजीनामा दिला. त्यात काकडे हे 2019 पासून भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. 2024च्या विधानसभा निवडणुकांच्या आधी ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा झाली, पण ते थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आले. त्यामुळे भाजपच्याच पूर्वाश्रमीच्या नेत्याला आणि ज्या नेत्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा रस्ता दाखवला त्या नेत्याच्या मुलाला तिकीट देऊन पक्ष भाजपचा होल्ड कसा मोडून काढणार असाही प्रश्न राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विचारत आहेत. संजय काकडे यांचं व्यावसायिक म्हणून मोठं प्रस्थ असलं, राजकारणात ते संकटमोचक म्हणून ओळखले जात असले तरी त्यांचा ग्राउंडवर बेस नाहीये. विक्रम काकडे यांचा तर नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश झालाय. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीला ग्राउंडवर किती आणि काय फायदा होणार हा प्रश्न विचारला जातोय. तर सुनील टिंगरे हे नगरसेवक ते आमदार त्यात शहराध्यक्ष, त्यामुळे त्यांचा कनेक्ट मोठा आहे. पक्ष बांधणीत सुद्धा सुनील टिंगरे आघाडीवर आहेत. त्यातही भाजप बूथ टू बूथ मॅनेज करत असताना पुणे शहर राष्ट्रवादीला तगड्या नेत्याची गरज होती. टिंगरेंचा वडगाव शेरी मतदारसंघ हा पवारांच्या राष्ट्रवादीकडे असलेला पुण्यातला एकमेव मतदारसंघ. इथे टिंगरेंना आव्हान सुद्धा भाजपचंच. त्यामुळे एक मतदारसंघ भक्कम करण्यासाठी, शहरात ताकद वाढवण्यासाठी सुनील टिंगरे हे नाव सोयीचं असल्याचं मत बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. त्यात उमेदवारीवरून राडा सुरू असताना काही पत्रकारांनी सुनील टिंगरेंना त्यांची भूमिका विचारली, ज्यावर त्यांचं म्हणणं होतं, मी अजितदादांचा शिस्त पाळणारा कार्यकर्ता आहे. त्यावरून साहजिकच अजित पवार असते तर काय निर्णय झाला असता हा प्रश्न चर्चेत आला. 2024च्या विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरीची जागा कुणाला सुटणार हा पेच होता. जगदीश मुळीक यांच्यासाठी भाजपने ताकद लावलेली. पहिल्या यादीत सुनील टिंगरेंचं नाव नव्हतं. पोर्श अपघात प्रकरणात झालेले आरोप त्यांच्यासाठी अडचणीचे ठरले अशी चर्चा सुरू झाली. पण दिल्लीतून तुझ्यासाठी तिकीट आणतो असा शब्द अजित पवारांनी टिंगरेंना दिला आणि तो पाळला सुद्धा. अजित पवारांची शिष्ट इतकी तगडी होती की टिंगरेंच्या प्रचाराचा नारळ जगदीश मुळीक यांनी फोडला. टिंगरेंची अजित पवारांच्या जवळचे ही ओळख तेव्हा आणखी पक्की झाली. अर्थात अजित पवारांनी सुद्धा काही प्रसंगी आयात उमेदवारांना संधी दिली, पण पक्षासाठी ग्राउंड भक्कम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्यांनी डावललं नव्हतं.
त्यामुळेच राष्ट्रवादीच्या जुन्या नेत्यांनी टिंगरेंच्या नावासाठी जोर लावला, पण हायकमांडचा ग्रीन सिग्नल काकडेंसाठी आला. आता सुनील टिंगरेंचा अर्ज डमी म्हणून भरला असल्याचं सांगण्यात येतंय, त्यामुळे त्यांनाच माघार घ्यावी लागेल याची शक्यता पूर्ण आहे. पण लॉंग टर्म राजकारणाच्या दृष्टीने टिंगरेंचं नाव पक्षाच्या केडरसाठी महत्वाचं आहे. ही चर्चा सुद्धा राष्ट्रवादीत सुरू झाली आहे. त्यात काकडेंना प्रवेश देऊन उमेदवारी दिल्यानं त्यांचाच अर्ज फायनल असल्याचं जवळपास निश्चित आहे. पण तुम्हाला काय वाटतं, टिंगरे की काकडे? राष्ट्रवादीसाठी सोयीचं कोण ठरलं असतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.